हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? श्री गणेशाय नमः. तुम्ही म्हणाल, शीतलने आज गणपती बाप्पांचं नाव का घेतलं? तर आज आहे गणेश जयंती, बरोबर आहे. असं म्हणतात की गणपती बाप्पांचा 3दा जन्म झाला होता. 3 वेळेस गणेश जयंती ही साजरी केली जाते. असो, सध्या आपल्याला त्यामध्ये डीपमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाही, कारण की आपली टाईम लिमिट काय आहे, की आपली टाईम लिमिट फक्त 10 मिनटाच्या आतलीच आहे. मग 10 मिनटाच्या आतली व्हिडिओ बनवण्यासाठी आपण एवढं खूप लेंदी नाही जाऊ शकत. जो मेन मुद्दा आहे, त्या मेन मुद्द्यावर येते मी. गणपती बाप्पांना आपण कोणतंही मंगल कार्य करायचं असेल, अगदी साधी आपल्याला छोटीशी घरात पूजा जरी मांडायची असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो, माहिती आहे. म्हणजे सर्वप्रथम हे गणपती बाप्पा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण बुद्धीची देवता मानतो. तर बुद्धीची देवता का मानतो आपण? तर त्यासाठी एक कथा आहे. त्या कथेत असं सांगितलं आहे की म्हणजे पार्वती माता म्हणजे गणपती बाप्पांची मम्मी हे लाडू बनवत होते आणि कार्तिकेय म्हणजे गणपती बाप्पांचे भाऊ आणि गणपती बाप्पा ह्या दोघांनी ते बघितलं आणि पळत पळत आईकडे गेले की आई मला पहिले लाडू पाहिजे, मला पहिले लाडू पाहिजे. दोघांमध्ये वाद चालू झाले. तर शंकरजी हे सगळं बघत होते, म्हणजे गणपती बाप्पांचे पप्पा हे सगळं बघत होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की जो ह्या पृथ्वीला सगळ्यात पहिल्यांदा चक्कर मारून येईल तो त्याला सगळ्यात पहिल्यांदा लाडू मिळेल, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय केलं की गणपती बाप्पाचं वाहन आपल्याला माहिती आहे उंदीर मामा आहे आणि कार्तिकेयचं वाहन गरुड आहे. तर गरुड ऑफकोर्स जोरजोरात पळतो, उडतो आणि गणपती बाप्पांना हे माहिती होतं की गरुड फास्ट पळतो, त्याच्यामुळं कार्तिकेय सगळ्यात पहिल्यांदा चक्कर मारून येणार आहे. मग त्यांनी त्यांचं डोकं चालवलं आणि त्यांच्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातल्या. त्यांच्या आईवडिलांनाच एक प्रदक्षिणा घातली आणि सांगितली की माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली. मग शंकरजींनी त्यांना विचारलं की तू फक्त आम्हालाच प्रदक्षिणा मारली. तर तेव्हा गणपती बाप्पाने सांगितलं की आपले आईवडील हे आपलं सर्वस्व असतं. आपली म्हणजे संपूर्ण जी पृथ्वी आहे ते सगळं जग हे आपले आईवडील असतात आणि आपल्या आईवडिलांना जर आपण एक प्रदक्षिणा मारली तर आपण पूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारल्यासारखं होतं. तर म्हणजे ह्याचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? एक तर याच्यामधून 2 तात्पर्य निघतात की ते म्हणजे की आपले आईवडील आपल्यासाठी सर्वस्व असले पाहिजे. कारण कोणतेही आईवडील हे आपल्या मुलाचा हा वाईट डिसिजन नाही घेत. ते चांगल्यासाठीच कोणताही डिसिजन घेतात. फक्त त्यात स्वार्थाची भावना नसावी. पण स्वार्थाची भावना जर काढली तर आई-वडील हे आपल्या मुलासाठी चांगलाच डिसिजन घेत असतात आणि तो डिसिजन हा आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे प्रभू रामांनी सुद्धा आपल्या वडिलांनी आपल्याला वनवासात पाठवलं, हा डिसिजन दिला तरीही त्यांनी तो ॲक्सेप्ट केला होता. म्हणजे ही झाली मातृपितृ भक्ती आणि हेच गणेशजी आपल्याला समजून सांगत आहे याच्यातनं. आणि दुसरं उदाहरण असं येतं की मी एकदा बोलली आहे की गाढवासारखं फक्त हमाल्या करायचं काम नका करू, तर आपलं डोकं चालवून योग्य ठिकाणी योग्य शक्तीचा वापर करून आपला वेळ वाचवून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, हे गणपती बाप्पांच्या ह्याच्यातून हे आपल्याला समजतं की त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या बुद्धीचा योग्य उपयोग करून योग्य तो डिसिजन घेतला. नाहीतर त्यांना वेळ लागला असता, कार्तिकेय नंतर ते आले असते. पण त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या बुद्धीचा योग्य उपयोग करून कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त फळ प्राप्त करून घेतलं. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आज गणेश जयंती आहे ना, तर ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असं जगायला शिका की आपण कमी कष्टामध्ये स्वतःचं डोकं वापरून जास्तीत जास्त काहीतरी त्यातनं आउटपुट बाहेर काढू शकतो, असं काहीतरी वागायचा प्रयत्न करा. फक्त गाढवासारख्या हमाल्या नका करू आणि आपल्या आईवडिलांना सर्वस्व माना. ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल केला ना, चेंजेस केला ना, तरी तुम्ही गणेश जयंती साजरी केल्यासारखं होईल. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आणि माझं जे हे विचार आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जे फक्त कर्मकांडामध्ये अडकलेले, ते फक्त गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरात जातात
देवाला पानफूल वाहतात आणि म्हणतात की मी गणेश जयंती साजरी केली. आणि स्वतःच्या आईवडिलांना मात्र विचारत नाही किंवा स्वतःही स्वतःचं डोकं चालवून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही. अशा लोकांना नक्की शेअर करा. थँक यू सो मच.